तर मित्रांनो, आपण चाललो आता धुळ्याला आणि गाडीला भरूया डिझेल. गुड मॉर्निंग. पूर्वा दिदीला सोडूया शाळेत. थंडी भरपूर आहे आज. इकडे रोज सूर्य उगवलेला असतो आणि आज उशीर झाला. आपल्याला 7-10 झाले तरी अजून सूर्य नाही उगवले आज. तर मित्रांनो, प्रचंड आणि प्रचंड थंडी आहे आज, खूपच जास्त. पेपरमध्ये वाचत होतो हाडं गोठवणारी थंडी, तर गंमत वाटली इतकी. आणि आज रिअलमध्ये हाडं गोठवणारी थंडी आहे. हा जो हात आहे इतका थंड झालेला आहे, विषय हार्ड आहे आज. शाळा किती वाजता राहते तिची? चांदोडवरून निघालोय आपण, आता धुळ्याला चाललेलो आहोत. धुळ्याला एक कार्यक्रम आहे, तर ही गाडी घेऊन चाललोय. इकडे समोर आहे विघ्नहर्ता हॉस्पिटल, नकाने रोड. आणि ज्या कार्यक्रमासाठी आलो आहोत तिथे समोर आहे हा कार्यक्रम. तर गाडी लावली आपण मस्त पार्किंगला सावलीमध्ये. थोडीशी पेटपूजा करूया आणि मग गाडीत येऊन बसूयात. विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नकाने रोड, धुळे. हे आहे आपलं लोकेशन. आणि इकडे आहे गॅस गोडाऊन आणि त्याच्या पाठीमागे ज्यावरती येलो टाक्या दिसत आहेत तिथल्या रो हाऊसमध्ये आहे आपला कार्यक्रम. प्रत्येक भागाची वेगळी पद्धत असते. आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये दशक्रिया विधी 11:15 वाजलेत, आत्तापर्यंत आवरून जात असतो. इकडे आता आम्ही गाडी पार्क केली आणि तिकडे विचारलं तर आत्ताशी ते डोक्यावरचे केस काढण्यासाठी ह्या नदीच्या तीरावरती गेले इकडे खाली. मग थोड्या वेळाने आल्यावर त्यांची ती पूजा होईल. आपल्याकडे ह्या वेळेपर्यंत जेवणं वगैरे होऊन जातात. तर आता आपल्याला लागली आहे भूक. आपण घेतलेत नमकीन आणि प्रीतीने आपल्याला दिलं आहेत 2 मेथीचे लाडू. ती तिकडे समोर आपली गाडी आहे, झूम करतो 1 मिनिट. कुठे गेली रे ही गाडी आहे, तिच्यात जाऊन करूयात नाश्ता. का हो काका? आलो तिकडे रस्त्यावरती काहीतरी बघायला. का येऊ का? आलो इकडे हॉस्पिटलकडे आलो होतो, तिकडे गाडीकडे येतो. हां, तुम्ही गाडीपासून इकडे पुढे आले का? हां हां, दिसले मला. आलो हो हो. तर आपण करूयात नाश्ता. हे 2 लाडू, कुरकुरे, पाणी बॉटल. आता ॲक्च्युली ज्यांना घेऊन आले होते पण त्यांनी पैसे दिलेत मला, नाश्ता करून घे. पण मग इकडे अशा कॉलनीमध्ये आपण की इकडे दूरपर्यंत चांगला हॉटेल नाही आहे. तर चला करूयात मित्रांनो गाडीत बसल्या नाश्ता. शॉर्टकट आहे आपल्याला, म्हणजे शॉर्टकट नाही, डायरेक्ट आपण
बरं. जिथं रस्ता संपेल एक हॉटेल दिसेल मोठी, हो तिथून राईट टर्न मारा. ते वालचंद बापू हॉटेल. हा वाचन बापूच्या बाजूला काय हायवे लागून जाईल तो. बरं बरं बरं. राईट टर्न मारून सरळ सरळ. महाजन साहेब कोण लागतात तुमचे? साहेब कोण लागतात? कोण? हे आता ज्यांच्याकडे आमचे कार्यक्रम साहेब येते. होते. ते आमचे मामा. पण तो त्यांनी पण आपल्या गाडीचा अंदाज घ्यायचा ना. मग मोठी गाडी आहे, हिला काही मोटरसायकली बिकली. आता येताना हा माहीत असतात आपल्याला किती सोपं पडलं असतं. सोपं पडलं असतं. दादा म्हणत होता, हा काय आता हा साक्री रस्ता आहे ना. अरे साखरे, मी तुला तिथूनच म्हणत होते ना, साखरे रस्त्यावरून फिरावं लागेल की साखरेवरून रस्त्यावरून फिरावं लागेल. मी थोडं ऐकलं कधी साखरेचं. आपल्याला मध्ये सुटलं नसतं, विचारत आलोच का नाही. नाही म्हणजे त्या राज्य राखीव पोलीस भट क्रमांक 9. धुळ्याची SRP डेंजर बरं का? हा ना, किती वर्ष धुळा SRP. ते पावडे वगैरे खाऊ. आपण नाही खाणार, त्याला खाऊ घाला. आपला समोर हायवे. इथं मगाशी आपण विचारलं होतं. हा आणि डाव्या हाताला मोठं हॉटेल आहे लालचंद बापू. धुळा टोल नाका पाहिलं ना, फास्टॅग नाही तर 330 रुपये कारला आहे. हा ना, मोठ्या गाड्यांना किती पैसे असतील भाऊ. भरपूर असतं. आता फास्टॅग तिकडे असेल रे आपल्याला माहिती. चांदवडला आपल्याला आता बिचारा सोडून देतात फ्रीमध्ये. पहिला वेळी एवढं नाही रे, 60-65 देतो आम्ही. आपण 80 देतो वाटतं आता. वाढ नाही नाही, लोकल केल्यावर पिंपळगावला 40 आणि 40 80च आहेत. पण बघा ना, फास्टॅग नसल्यावर पैसे किती लागतात. 330 रुपये एका बाजूनी. पिंपळगावला नाही नाही, आता इथं इथं आहे. सकाळी फास्टॅग नसता म्हणजे 330 आणि जाताना 330, 660 रुपये टोल भरायचा. रस्त्याची अवस्था पाहिजे तर सगळे खाडखोड खाडखोड. यायला पाहिजे आपण एक दिवस. वरती पण एकदम टकाटक दिसतंय पाहते बा. वरच्या याला पाहिजे. पण ते मजाक आहे का. आता मागचा 1 किलोमीटर ट्रॅफिक होती, आता ही एक कधी पोहोचायची आता हे माणसं. बापा बाबा बाबा लय ट्रॅफिक अवघड आहे. लांब आहे. अरे रे 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 रे. कशासाठी होती गाडी? ते तिथं काहीतरी हे झालं. सकाळी आपल्याला जाताना छोटंसं काम चालू होतं पा ते. काम चालू होतं. हा. बरं झालं बाबा तो बरं झालं तुम्ही वर करायचा प्रयत्न करा थोडा. नाही गागू नका मग. राहा शांत. असं चालत असतं का नाचता? बहुतेक पुस्तक कुठे रे? या दवाखान्यात आहे ना, एखादा एक्सरे काढून पाहतो काय पिकलं पाकलं का. काय तिकीट पाकिटचं नाहीये. हा ठीक आहे, उद्या आहे ना तिथे घेऊन जा. ते डॉक्टर उद्या येत आहे का आता? जाऊन विचारू लागेल ना मला. काय म्हणलं विचारतं काय झालं. काय काय पण काय आता? नानावा नाशिक. नाशिकला जायचं कोणाकडं. नाशिकला कोणाकडे जातं आता. मिलिटरी. तो नाही म्हटलं ना सतीश मिलिटरीच्या हॉस्पिटलला. अहो तरी घेणार नाही ते सर. मिलिटरी म्हणजे काय ते काय त्याला काम काही आहे का नाही? तर मित्रांनो, आपण चाललेलो आहोत दुकानावर. संध्याकाळचे वाजले 5:30 आणि सकाळी जी गाडी आपण घेऊन गेलो होतो त्या गाडीमध्ये आपलं पॉकेट राहिलं आहे. ते पहिले पॉकेट कलेक्ट करू आणि मग जाऊ. चहा पेशंटच्या रिव्ह्यूला
हा मी एक व्हिडिओ बघितला होता गुगलवर म्हणजे याच्या ॲडमध्ये सुविधाच्या माझ्या वडिलांचं काहीतरी ऑपरेशन ऍक्च्युली ऍड नव्हती ते माझं डेली रुटीन मध्ये जे घडत जातं ना ते करतो. किती फॉलोअर्स 5,000 आहेत सध्या. त्याच्यात याच्यावर इंस्टावर नाही फक्त युट्यूब. युट्यूब हा युट्यूबला जे डेली मला रोज मालक वेगळा आहे, गाडी वेगळी आणि मग रोज गावं वेगळे म्हणजे टाकत राहतात. आता देवपूजा चालू आहे, आता थांबून घे थोड्या वेळ. पूर्वा दिदी काय काम आहे आपल्याला आता? प्रिंट काढायची. प्रिंट काढायची. बरं तर मित्रांनो रात्रीचे वाजले 7:50 आणि आपण आता बसलेलो आहोत अगरबत्ती दुकानवरती. सकाळी आपण लवकर धुळ्याला गेलो होतो, धुळ्यावरनं आलो, घरी जेवण वगैरे झालं, दुपारचा आराम झाला. त्यानंतर मग थोडंसं दवाखान्यात गेलो, दवाखान्यातून आलो आणि दुकानावर बसलो. आता जाऊयात घराकडे. फरकच पडतो का तुमच्या मोबाईल? विन द मॅच. अरे बाप्पा, नवीन मॅच. तरी मोकळं ग्राउंड नाही अजून. मोकळं ग्राउंड असतं तर वा बाबा काय मॅच झाली असते. आता खेळण्याचं वय संपलं. हां तेही बरोबर आहे. जबाबदारी आहे. अब जबाबदाऱ्या ही जबाबदाऱ्या आहेत. पुन्हा एकदा 6. अरे वा, अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू. पुन्हा एकदा 6. अरे 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 ओ हळू ना, पोराला लागेल ना माझ्या. तू चाल पुढे, तुला त्याला खेळताना नाही काही लागत म्हणा तसं. दादा हार काढून घातला गाडीला. देऊन गेलेत. कोण जय दादा आहे का? अरे अरे मिस झालं. 32 झाले. पुन्हा एकदा 6. नका एवढं. माझ्या कुंड्या राहतील का? तुझ्या नाही का आपले? तुम्ही नाही का मग माझी गाडी म्हणता? तू काय हुंड्यात घेऊन आली का? तुम्ही काय म्हणता माझी गाडी? हे असं कधीच नाही म्हणली. हा नाही म्हणत. आपलं दुकान आपलं. गाडी. बरं बरं मी आठवण करून दिलं तुम्हाला. अरे बापरे बापरे. 48 2 रन चाहिए 50 के लिए. आणि या ठिकाणी मित्रांनो 50 रन पूर्ण झालेले आहेत. 54. फास्टेस्ट हाफ सेंचुरी इन द वर्ल्ड. बापरे बापरे. असं काही का? कुछ ज्यादा नाही हो रहा. काय कॅच घेतलाय खतरनाक. बहुतेक कॅच येते एकदम. टप्पी जरी पडली तरी एकच आलं. ओके थँक्यू. बस करू का? 55 करते. ओके दबाव आहे तुझ्यावर, दबाव. नाही नाही असं काही नाही. फ्री माइंडने खेळ तू दादा, काहीच नाही. काय झालं? फ्री माइंडने खेळ म्हटलं. गेला पा सिर्फ यार एका हातात टप्पा टाकायचे. बहुत बड़ी गलती कर दिया मैंने. अरे रे रे झिरोत गुंडा जाते. 18. मम्मी जी पैर हटाओ. पैर हटाओ ना. हा बघा ना मी एवढे बाजूला बसली. अरे थांबतात ना मला सर. काय रे? प्रत्येकचे 50 झाले पण जिंकायला 55 पाहिजे. 5 बाकी का? 6 रन पकडून झाले. हां हां 6 रन पाहिजे का अजून? आता आवडले 54 झाले आता. 54 काय विला तर हो ना तुम्ही 55 केलेले ना. नाही 54. त्याचे 54 झाले ना. फुल 50. जिंकला ओके. हार के मुंह से जी छीन ली है. हात टाकला तो बॉल इतका फास्ट होता.
हारना पसंत करून आले की चोट नाही लगेच चाहिए. थंडीची तर नकोच नको का हो? थंडीची तर नकोच नको. अभिनंदन प्रतीक दादा. 60 रन ऐसे मारे मैंने. व्हेरी गुड. तर मित्रांनो शेकोटी दाखवायची राहून गेली गप्पांच्या ओघामध्ये. शेकोटी शेकून झालेली आहे. पूर्वा दिदी आहे, प्रतीक आहे, प्रीती आहे. जास्त काय नाही, फक्त 10:30 वाजलेत. तर जाऊयात, झोपूयात मस्त. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच डेली ब्लॉगसह उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, जय महाराष्ट्र.